सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार चित्र आपल्याला दिसतं आहे की बिहारमध्ये सत्ता कुणाची येते तर ती एनडीएची सत्ता येते। महागठबंधनला धोबीपछाड पाहायला मिळतोय। एनडीए 156, महागठबंधन 74 असं बिहारच्या विधानसभेचं चित्र। आणि अवघ्या 4 जागांचे कल आता हाती यायचे बाकी आहेत। मग आपल्याला पूर्ण चित्र जे आहे ते कलांचं स्पष्ट होऊ शकेल। 243 एकूण जागा, 122 ची मॅजिक फिगर जी एनडीएने कधीच पार केली आहे। 156 ठिकाणी एनडीए आघाडीवर, 239 जागांचे कल सध्याच्या घडीला हाती आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये महागठबंधनला 73 सध्याची त्यांची आकडेवारी आहे। त्यामुळे खूपच मागे आहे महागठबंधन। जवळपास दुप्पट जागा त्यांच्यापेक्षा जास्त एनडीएने मिळवलेल्या आहेत। आरजेडी 59 वर आहे तर काँग्रेस 10-12 याच आकडेवारीवर फिरताना दिसते। इतरांच्या खात्यात जे महागठबंधनचे सहकारी पक्ष आहेत त्यांनाही अवघ्या 2 ते 3 जागा मिळतात। इकडे एनडीएचे इतर सहकारी जे आहेत ते देखील डबल फिगरमध्ये आहेत। आता 11 ठिकाणी एनडीएचे इतर पक्ष जे सहकारी आहेत त्यांची आकडेवारी 11 दिसते तर तिकडे काँग्रेसचीच म्हणजे इकडचा जो दुसरा प्रमुख पक्ष आहे त्यांनाच 11-12 जागा। याच्यावरूनच आपल्याला निकाल जो आहे तो समोर येतोय कारण एनडीए खूप मोठ्या फरकाने सध्या पुढे। भाजप 77, जेडीयू 68, आरजेडी 59, 241 कल आता हाती आलेले आहेत। त्यामुळे अवघे 2 कल आता बाकी राहिले आहेत 243 पैकी आणि 9 वाजून 48 मिनिटं म्हणजे ईव्हीएमची मतमोजणी सुरू होऊन साधारण 1 तासापेक्षा थोडासा जास्त कालावधी झालेला आहे। 8:30, 9:30 आणि पुढची 20 मिनिटं, 1 तास 20 मिनिटाच्या आसपास झालेल्या ईव्हीएमची मतमोजणी सुरू होऊन आणि 241 ठिकाणी कल जे आहेत ते समोर येत आहेत ज्याच्यामध्ये एनडीए 156, महागठबंधन 76। त्यामुळे 80 पेक्षा जास्तचा फरक आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता एनडीएचं सरकार होणार हे जवळपास स्पष्ट होत आहे कलांमध्ये। आणि जसा मगाचपासून आपण बोलतोय की मग आता मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार का, कारण अजूनही याआधी देखील जेव्हा प्रचार किंवा एकूणातच जेव्हा चेहरा द्यायची वेळ आली होती तेव्हा थेटपणे सांगण्यात आलेलं नव्हतं एनडीएकडनं की होय नितीश कुमारच आमचा चेहरा असतील। मात्र आता आकडेवारी जी समोर येते ज्याच्यामध्ये भाजप पहिल्या नंबरचा पक्ष आहे, मग पहिल्या नंबरचा पक्ष भाजप झाल्यावर नितीश कुमारांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार का भाजप काही वेगळी गणितं आखणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याची जी आकडेवारी आहे जेडीयू 68, भाजप 77 तर तिकडे महागठबंधनमध्ये आरजेडी 61, काँग्रेस 12। त्यामुळे 77, 68, 61 पहिल्या 3 क्रमांक जर आपण लक्षात घेतले तर सध्याच्या घडीला भाजप क्रमांक 1, जेडीयू क्रमांक 2 आणि आरजेडी क्रमांक 3। आता हेच पाहणं रंजक असेल की सत्ता स्थापनेच्या वेळेला एनडीए मधली समीकरणं नेमकी कशी असतील। बिहारच्या निवडणुकांचा निकाल आज लागतोय पण आगामी काळामध्ये काही महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत ज्यामध्ये उत्तरेकडची राज्य आहेत, दक्षिणेकडची राज्य आहेत। त्या राज्यांच्या दृष्टीने सुद्धा बिहारची सगळी गणितं आणि बिहारमध्ये सत्ता कोणाची स्थापन होणार, भाजपला कसं बळ मिळणार या गोष्टी अर्थातच महत्त्वपूर्ण ठरतील। सध्याचं कलांचं चित्र पाहता एनडीएचं सरकार बिहारमध्ये पुन्हा एकदा येतं आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे आणि आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 156, महागठबंधन 74 असं चित्र पाहायला मिळते। भाजपचे अनेक उमेदवार जे सेलिब्रिटी उमेदवार आहेत एक प्रकारे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। जर आपण यादव बंधूंचा विचार केला तर तेजस्वी यादव यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे पण तेज प्रताप यादव जे तेजस्वी यांचे मोठे भाऊ आहेत ते मात्र पिछाडीवरती असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। आत्ताच्या कलांनुसार काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मॅजिक किंवा पुन्हा एकदा मोठी कामगिरी, चमकदार कामगिरी करता आलेली नाही। केवळ 12 जागांवरची आघाडी सध्या काँग्रेसची आहे।